जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ। अगदी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सूर्यनारायणाचे दर्शन झाले आणि काहीसा असा आपला कॅम्पिंग सेटअप हा टेंट वरती होता। आता आम्ही रीलसाठी खाली आलो रील काढण्यासाठी। त्याच्या अगोदर आपल्या इकडं चहाचं देखील नियोजन चालू आहे। हे आपले गणेश काका सॉरी आणि अशा प्रकारे आपलं चहाचं नियोजन चालू आहे। तुमचा हे प्रश्न असा असेल की त्यावरती आपण ढक्कन का ठेवलंय, तर गाणवरती त्यामुळे बघा चहा आहे, मसाल्याचा मस्त एक वास सुटलाय आणि हे आपले बाकीचे 2 टेंट आहेत आणि असं काहीच आपलं सेटअप आहे। तर आता सुवेळा माचीला जायचंय, तो चहा बी पिऊ वंत या थोडा वेळ बसू असेल इथं, मग जाऊ पुढे। आता आपली कॅम्पिंग तिथं होती आणि माझ्या मग संजीवनी माची आहे, तिकडे चाललोय आता आपण। आता सकाळचे 7:45 झालेले आहेत, जवळपास 1 तास आपण इकडे तिकडं चहा बी ते काय केलं। त्यानंतर आता संजीवनी माचीकडे चाललोय। बॅग बिग आता टेंटमध्येच सगळ्या। आता उरकून त्यानंतर नाश्ता करायचा आहे आणि मग डोबा व्हायचा आणि मग बाली किल्ल्याकडे जायचं असं प्लॅन आहे। सो आता संजीवनी माची सुवेळा माचीकडे चाल। काहीस आपली कॅम्पिंग मागे आणि तिथं सुवेळा माचीच्या चिलकतीवर जाऊया आता आपण। आणि इथनं एक सुंदर पॉईंट बघायला भेटतोय आणि त्या अगोदरच तुम्हाला इकडे दाखवतो। हा आहे हत्ती प्रस्तर खाल्ला आणि ते सुवेळा माचीचं शेवटचं टोक, तिकडे जायचं आहे आता। आणि याच्या खाली एक नेड आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। मात्र इथनं सुद्धा सुंदर सनराईज बघायला भेटतोय। हा आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही, इथे 2 नदींचा समूह आहे आणि पुढे जाऊन ते डॅमला मिळतं। धुकं अजून काही गेलेलं नाही, काल सुद्धा धुक्याने आपलं काय म्हणतात परीक्षा बघितली होती, गेलंच नाही आणि आज सुद्धा तेच झालं। मात्र रायगड किल्ल्यासारखी तटबंदी जर तुम्हाला कुठं बघायची असेल तर ती राजगडावरती। इथं उभं राहिलं तर सर्वत्र तटबंदी आहे, म्हणजे जिथं शक्य होईल तिथं। जिथनं समजा 90 डिग्रीचा डायरेक्टच काढा आहे तिथं नाही फक्त, पण ऑल ओव्हर जेव्हा आपण तिकडून आलो त्या देखील काढ आपण आपल्याला वाटणार पण नाही आपण ज्या जागी चालतो त्या खाली तटबंदी। कारण की पडझड एवढी झालेली आहे किल्ल्यावरती का माती पूर्ण येऊन तटबंदीवरती आलेली, त्यामुळं तटबंदी वरतून दिसत नाही। पण जर तुम्ही असा कोणता खालचा भागातून बघितलं का वरती तर तुम्हाला तटबंदी दिसेल। जे काय आपण आळू दरवाजाकडे गेलो होतो तिथनं आपल्याला क्लिअर कट तटबंदी दिसली काळेश्वरी बुरुजापर्यंतची। सो आता ते दिसतंय ते तिथं आहे, ते आहे डुबा सॉरी, आणि तो बाली किल्ला इथनं दिसतोय, दरवाजा सुद्धा दिसतोय। सो आता नाश्ता करायचा आणि तिकडे जायचं सांगतो तुम्हाला। त्या अगोदर जाऊ सुवेळा माचीकडे शेवटच्या पॉईंट चला। तर सुवेळा माचीच्या पहिल्या बुरुजापासून खाली आल्यानंतर इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे। तर दंतगाथा अशी आहे की साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातानं या मूर्तीची स्थापना झाली होती। आता ही दंतगाथा आहे का कथा आहे हे नाही माहिती, पण असं म्हणलं जातं। सो ही ती मूर्ती आहे, अगदी बुरुजापासून खाली आल्यानंतर ही मूर्ती बघायला भेटते। तिचं दर्शन घेऊ आणि पुढले वाटचालीस हे करू चला। आता तिथं नेड आहे एक, ते बघू आणि मग पुढल्या माचीला जाऊ। हा सुवेळा माची तटबंदी दरवाजा म्हणजे चोर दरवाजा असतो। सो आज जाऊ आयुष गेला देवळे आहेत आणि हा थेट आपल्याला गडाच्या बाहेर घेऊन जातो, म्हणजे अर्थात चोर दरवाजा जो आपण प्रकार राजमाचीवरती सुद्धा बघितला होता। समजा आपला एखादा हेर आला इथनं तर इथं त्याचा कोड सांगून डायरेक्ट
आतमध्ये गाडामध्ये एंटर होऊ शकतो. अशा प्रकारे बघा बाजूला आहे एकदम, कोणाला कळणार पण नाही का इथे दरवाजा असेल म्हणून. जे आपलं हेर खातं आहे त्यांनाच माहिती आहे का इथे एक दरवाजा आहे. सो अशी महाराजांची युक्ती होती का जी कामं आतमधून करता येईल ती अशा दरवाज्यांनी केली जायची का कुणाला कळणार पण नाही का आपले हेर खात्याची माणसं येत जात आहेत. चला आता पुढं नेडे जाऊ. आता नेड्यापर्यंत जायला काहीसा असा हा दगडांमधून चढून आपल्याला वरती जायला लागतंय. पावसाळ्यात थोडीशी रिस्क असू शकते, म्हणजे इतकी पण नाही. मात्र इथं हे नेड आहे या एवढ्या जागेत आणि ही बाजूला तटबंदी. सो आता जाऊ आपण वरती, अंदा चढू दे. तर आता आपण नेड्यामध्ये आहे आणि नेड्यातून या बाजूला आपण बघू शकतो गुंजवणे रोड आपल्याला पूर्णतः दिसतोय. आणि इकडं जो पद्मावती बुरुज आहे तो सुद्धा दिसतोय. बालेकिल्ला थोडा थोडा दिसतोय. मात्र इथे मधमाशांचं छत्त आहे. जर येत असेल तर त्याच्यावर दगड बिगड मारू नका, कारण जर ते उठलं तर पूर्ण जे पर्यटक येतात त्यांना त्रास होऊ शकतो. आणि या बाजूला हा इकडला प्रांत. सो असं काहीचं दृश्य आहे जे आपण रतनगडावरती सुद्धा बघितलं होतं नेडा. सो आता इथनं आपल्याला माचीच्या शेवट या पॉईंटवर जायचं. चला आता तिकडे या राजगडावरच्या सुवेळा माचीच्या या पाण्याच्या टाक्या अजून देखील पाणी आहे आणि तिकडे सुद्धा आहे, पण ते चांगल्या अवस्थेत नाही. म्हणजे टाक्या बऱ्यापैकी बुजल्या गेले ते, मात्र या टाक्यांमध्ये पाणी आहे हे बघू शकतो आपण. आणि इथनं बऱ्यापैकी राजगडाचा सर्व परिसर बघायला भेटतोय. खरंच म्हणजे आपण काल संजीवनी माचीवर गेलो त्यावेळेस देखील तिथे आपल्याला जास्त क्राऊड नाही भेटलं आणि आज सकाळी आल्यामुळे सुवेळावरती पण क्राऊड नाही भेटलं. भारी झालं. म्हणजे आपलं नशीब चांगले म्हणावं लागेल, सगळीकडेच आपण क्राऊडलेस. आणि या टाक्याचा उपयोग आता पिण्याच्या पाण्यासाठी तर केला जात नसं, जे काय जनावर आहे वरती ते पाणी पिताच आहे. बाकी पाणी गंडूळ झालं आहे. जर संवर्धन केली आहे टाकी तर हे पाणी पिण्यासाठी पण आपण वापरू शकतो. आणि बाकी हा असा परिसर आहे राजगडाचा. काहीचं असं दृश्य आहेत ना सुवेळा माचीचा शेवटचा पॉईंट. हे सुद्धा पाण्याचं टाकायचं ना, नाही सॉरी, हा खाली जाण्याचा मार्ग आहे जो तुम्हाला तटबंदीच्या पोटात घेऊन जातो. आणि इथनं सुद्धा आपल्याला इकडे काळेश्वरी बुरुज, पद्मावती माची आणि बालेकिल्ला दिसतो. आणि इकडनं ही रेंज पूर्ण जाते, ही जाते थेट सिंहगडावरती डोंगररांग आणि तिकडली जाते तोरण्यावरती. तर राजगडला ही खासियत आहे की डोंगररांग खूप मोठी याला कनेक्टेड आहे एकमेकांची. आणि इकडं हा संगम मागास तुम्हाला दाखवला आणि इथे आहे आपला स्वराज्याचा भगवा. आणि आत्ताच सूर्यास्त झालाय, मस्त दृश्य आहे. सूर्योदय झालाय. सूर्योदय, सूर्यास्त, संजीवनी, सुवेळा काहीसे शब्द एकच आहे. तर आता आपल्याला पुन्हा आपल्या कॅम्पिंग साईडला जायचं आहे, तर तिथंच भेटू तिथं आता पोहे खायला. आता तटबंदीच्या पोटात चालू आहे आपण, म्हणजेच आतमध्ये. सो हे बघा इतकी जागा आहे जायला, त्यातनं डोकं सांभाळून वरती. आणि आता आपण येऊन पोचलोय तटबंदीच्या पोटामध्ये. आता वीर मारुतीचं इथं शिल्प आहे आणि काहीसं असं दृश्य आहे इथून सुद्धा. या जुन्या मला वाटलं कोयरे आहेत, जंगे आहेत या. आणि इथंच समाप्ती होती. दोन्ही संजीवनी आणि सुवेळा दोन्ही सुद्धा आजची पोटातली तटबंदी आहे. चला आता वरती परत. हा जो काळेश्वरी बुरुज आहे ना तो एक प्रमुख भाग होता किल्ल्याचा, कारण की इथं पूर्ण लष्करी विभाग होता. म्हणजेच जे की आपले नामांकित सरदार होते त्यावेळेस, राजगड जेव्हा राजधानी होती त्यावेळेस त्यांना इथं घरटी दिली होती असं म्हटलं जातं. आणि आता आपण जे कॅम्पिंग केलं तो पण चौतारा आहे. आणि एक चौतारा इथे एक सदर आहे. आणि वीर मारुती मंदिर आहे तिथं, आता मंदिर बनतं आहे तिथं, शिल्प आहे दोन. तर म्हणलं जातं की तिथं जुना दिंडी दरवाजा होता. म्हणजे एवढं करतं की तिथून इथं आल्यानंतर हा सुवेळा माचीचा भाग चालू होतं, त्यामुळं तटबंदी संपती. जसं की मी तुम्हाला म्हटलं तटबंदी संपली का दिंडी दरवाजा असतो
तो दरवाजा. आणि अगदी माझ्या मागे सुद्धा सदर दिसते आणि हा वरती दिसतोय तो आहे डुबा. सो तिथं जायचं आहे आपल्याला. त्या अगोदर बुरुज तो करू, काळेश्वरी बुरुज, आणि डुब्यावरती जाऊ. सो आता तुम्हाला मारुतीचं शिल्प दाखवतं. तर चालू तिकडे. हे बघा मारुती मंदिर हे इथं होतं. तर इथं काम चालू आहे सध्या. दगडी आपण बघू शकतो इथं दगडी पडलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे शिल्प इथं ठेवण्यात आलेले आहेत. आणि तो पाली दरवाजा जसं दिंडी दरवाजा म्हणलो तो इथं असं इथं, कारण इथनं या साईडला एंट्रन्स अजूनसुद्धा तिथं थोडीशी तटबंदी टाईप आहे त्यामुळे. आणि इथनं बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि आता डुब्याच्या वाटचालीत जाऊ आपण वरती. मंदिराच्या बाजूने डुब्याला जायला रोड आहे. हा असा रोड आहे काहीसा. अशा रस्त्यातून आता आपण वरती चाललोय. हा इकडे दिसतोय आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचलोय मेन रोडला. हा मेन रोड आहे. आता थोडा डिफिकल्ट पॅच आहे तो करू. चला काय एवढा पण काय डिफिकल्ट नाही. असं चाललात काका मागून येतं ते आणि दिसते ती सुवेळा माची. तर आत्ता हा आहे डुबा. डुबा म्हणजे किल्ल्याचा एक सर्वोच्च उंच भाग असं पण म्हणता येईल. तर या डुब्यावरतून डुबा का महत्त्वाचा आहे किल्ल्यावरती असणं ते कळतं. तर पहिलं तर इथे बसल्यानंतर तुम्हाला दिसन तो आहे इकडे हा काळेश्वरी बुरुज. आणि इकडे बघाल तर इकडे सुवर्णमाची सुवेळामाची सॉरी. आणि इकडे वरती या साईडला जर बघाल तर इकडे आहे संजीवनी माची, ही जी आपण काल रात्री गेलो होतो. बाली किल्ला, बाली किल्ल्याचा दरवाजा दिसतोय मात्र त्या काळी दिसत नव्हता हे लक्षात ठेवा. आणि हा आहे पद्मावती दरवाजा. सो पूर्ण किल्ला इथनं दिसतोय हे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जो देखील सैनिक या डुब्यावरती असेल त्याला या समजा इथं जर समजा जुन्या काळात या घाटवाटा असेल, आत्ता दिसत नाही मात्र जुन्या काळात या घाटवाटा असेल तर घाटवाट्यांवरती लक्ष व्हायचं, पूर्ण तटबंदीवरती लक्ष असायचं. कारण इथून संपूर्ण जो भाग येतो दिसतोय पाली दरवाजा दिसत नाही कारण तो पलीकडे आहे. आता बाली किल्ला सगळीकडे लक्ष जाते. जर हा जो मेन बुरुज आहे त्यानंतर जर मेन जागा कोणती असेल उंच तर तो हा डुबा आहे. त्यामुळं डुबा खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे 2-3 सैनिक तर तैनात असेल, एक जो इकडे लक्ष ठेवेन, दुसरा इकडं आणि तिसरा या माचीकडे. सो आत्ता जवळपास आपला किल्ला कवर झाला आहे. आणि ज्यावेळेस आपण आता गुंजवणी दरवाजा करू इथे येतो आणि त्यानंतर बाले किल्ला चढू आणि मग पुन्हा एकदा पाली दरवाजाकडे जाऊ. चला आता झाले सगळं उरकलं आहे. 10-1 वाजलेत. आपण 3-4 तास फिरू आणि मग गड आपण गडाच्या खाली जाऊ. चला. तर हा आहे गुंजवणी दरवाजा क्रमांक 1 आणि काहीसा असा रोड आहे पर्यंत. आणि त्यानंतर हा मेन गुंजवणी दरवाजा. आणि इथं आल्यानंतर आपल्याला समजते की याला आऊट बाहेर दिलेला आहे पाण्याचा. हा बघू शकतो आपण अशा प्रकारे. इथनं पाणी जाईल ते खालून जाणार डायरेक्ट आणि दुसरा तो आहे तो इकडनं डायरेक्ट बाहेर. आणि या आहेत देवड्या एवढी एक इथं. आणि हा आत्ताच्या काळातच लावलेला म्हणते दरवाजा असा बघू शकतो आपण. आणि उत्कृष्ट पद्धतीचं बांधकाम आहे.
आणि इकडनं डायरेक्ट पायऱ्या आहेत वरपर्यंत. सो हा गुंजवणे दरवाजा. तर आता आपण वरती जाऊ थेट बाले किल्ल्याकडे. चला. आता काय झालं, काही वेळापूर्वी यावेळेस आपण गुंजवणे दरवाज्यात पोचलो. गोप्रो फाईलच दाखवत नव्हता, मग काय केलं मी, गुंजवणे दरवाजा पुन्हा एकदा फोनमध्ये शूट केला आणि आता पुन्हा एकदा व्हिडिओ गोप्रोमध्ये येते. तर बाले किल्ला दाखवतो तुम्हाला. काहीसा असा रोड आहे आणि तो बघा तिथे आहे दिंडी दरवाजा. अर्थातच तिथून तडमध्ये तिकडली संपते आणि आपण दुसऱ्या एरियामध्ये घुसतो. असा दिंडी दरवाजा. राजगड एक असा किल्ला आहे जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त दिंडी दरवाजा व्हायला भेटतात. रायगडच्या पण तुलनेत जास्त येतं. सो आता दिंडी दरवाजाकडे जाऊ आणि तिथनं तसं वरती आपल्या बाले किल्ल्याकडे जाऊ. काहीसा पायरी मार्ग येतो थोडासा आणि ते पार केल्यानंतर हा आहे दिंडी दरवाजा. हा आपल्याला पद्मावती माची बसून जी सुवेळा माची आहे ती त्या साईडला होतो. आपण बघू शकतो आता ही तटबंदी इथं संपली, पलीकडचं सेक्शन चालू आला. हा असा दरवाजा आहे आत्तापर्यंतचा, तर तो चांगल्या अवस्थेत आहे दिंडी दरवाजांमध्ये. तो बाजून झाला आहे. आता थेट बाले किल्ल्याकडे. आपली एक प्रदर्शनं पूर्ण झालेली आहे किल्ल्याला. आता आपण पद्मावती माचीपासून सुरू केली होती आणि पुन्हा एकदा आता पद्मावतीपाशी येऊन थांबलो. सो आता बाले किल्ल्याच्या इथं भेटू. चला. ती प्रदर्शनं झाली आहे, पण काल आपण तिथनं संजीवनी माचीकडे गेलो होतो. जवळून दाखवतो. अरे इथनं संजीवनी माचीकडे गेलो होतो. तर आज इथनंच आपण वरती बाले किल्ल्याच्या दिशेने जाणार आहे. जायला वेळ लागणार आहे कारण गर्दी पण आहे आणि थोडंसं अवघड पॅच आहे. चला आता डायरेक्ट दरवाजापाशी भेटू. त्या अगोदर काय पॅच अवघड वाटला तुला पण सोडला. सो आता वरती आल्यानंतर पुन्हा एकदा महत्त्वाचा पॉईंट की इथं जुन्या काळात चौकी असेल, इथं सैनिकांना देवडी असेल मोठी, आणि हा दिंडी दरवाजा पुन्हा एकदा हा असा ह्या आकाराचा, आणि त्याला दरवाजा आणि हा लाकडी वणका टाकण्यासाठी जागा, जो की दरवाजा बंद केल्यानंतर इथे पूर्ण एक लाकूड असायचं जे इथे टाकलं जायचं. आणि इथनं असा पुढं होतोय. हा दरवाजा महत्त्वाचा काय आहे, कारण वरती वावर असायचा तो म्हणजे प्रधानमंडळ किंवा जे काही महत्त्वाचे माणसं होती स्वराज्यातली, त्यांना दुसरा कोणताच माणूस वरती जाऊ शकत नव्हता. कारण वरती राणी महाल, परत महाराजांचे महाल, सदर, मेन जी सदर ती वरती होती. त्यामुळं गडाची जो मुख्य भाग होता तो वरती होता, मुख्य माणसं ती वरती होती. त्यामुळं ह्या दरवाज्यात पूर्ण पद्धतीने तुमची चेकिंग व्हायची, त्यानंतर माणूस पुढे सोडला जायचा. तर आता आपण तिथनं पुढे जातोय. भारी रोड आहे, रेलिंग लावली बाजूला सपोर्टला. तर आपल्याला ट्रेक करताना वारंवार मुलं वाटतात आणि आत्ताही छोटे मुलं भेटले ते. तर कुठून आले दादा तुम्ही? मी गोरने. किती किल्ले आले तुमचे? 4. वय किती आहे तुझं? वय 13. तर 13व्या वयात आपला 2-3 बघा भाऊ बहिणीचं नातं असं असतं. आपली सुद्धा घरात अशीच भांडणं होती. तर 13व्या वर्षात तर माझे 3-4 किल्ले आले होते. मात्र इतकं यांचा डायरेक्ट राजगड आहे, कौतुकस्पद आहे. आणि आपल्या संघ जी 2 देखील मुलं आहेत ती पण चांगली फिरतात आहे. आता बाकीचे आपले इथं थांबले ते, तर इथनं वरती यायचे. चला आता आजी पण आहे. सो आता पुन्हा एकदा थोडासा डिफिकल्ट पॅच माउंट लावले आणि चला पुढं. बघा तर आता आपण ज्या दरवाजापाशी उभा आहोत तो आहे राजगडाचा महादरवाजा. ज्या दरवाजाने स्वराज्याचा विस्तार बघितला, ज्या दरवाजाने शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विजयामध्ये साथ दिली, असा हा दरवाजा. या दरवाज्यातूनच महाराज ज्यावेळेस विजय व्हायचा त्यावेळेस त्यांना टिळक लावून स्वागत करून आतमध्ये नेलं जायचं महाराणी, आणि काही वेळेस जिजाऊंनी केलं. असा महादरवाजा. तर बघूयात आता आतमध्ये दरवाजाच्या, आणि वरती राजवाडा आहे आणि काही जुन्या वास्तू आहेत सदर आहेत. चला आता आतमध्ये. काका आहेत ते अमेरिकेहून आलेले ये 55 साल के हैं, हो गया, और ये खाना बना के ले हमारे लिए, और वो हम चुप मच भूल गए तो ये हमने
काका किल्ला कसा वाटला म्हणजे आतापर्यंत? Found is beautiful, absolutely amazing. थोड़ा डर लगता है ऊपर आने के लिए, नीचे जाने के पता लगेगा, पर beautiful. It is 55 साल के हो आप चढ़ पाए, मतलब हमारे लिए तो कुछ भी नहीं है ना। और पहला कैपिटल है दिस इज द फर्स्ट फर्स्ट कैपिटल कैपिटल ऑफ स्वराज्य. Yeah, first yeah, I heard Shivaji is amazing. You know, save the Hindus, right? That's why I'm still alive, I guess. तर काकांचा अमेरिकेवरून संदेश आहे का हिंदू असले पाहिजे, तर ते का ते तुम्हाला माहिती आहे. आणि असा पहिला दरवाजा, चला आता बालेकिल्ल्यात जाऊ, एंटर करू, पहिलं पाया पडू. अर्थात शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पाहून झालेली भूमी, आणि इथं तर महाराज रायगडाहून सुद्धा जास्त राहिलेत. तर चला आता पाया पडून वरती जाऊ. तो एंटर केल्या गेलाच हे दरवाजे जुन्या काळातले दरवाजे आहेत. नवीन काळातले का? नवीन काळातले वाटतं ते, कारण सापटे आहेत बऱ्यापैकी. नट बोल्टिंग केलेली आहे. हा बरोबर. आताच्या काळातली बिल्डिंग आहे म्हणजे जुन्या काळातले. आणि बाकीचं वरती काय, थांबा पुढे जाऊन बघू. तो इथं वरती काय शिल्प नाही तशी दाखवण्यासारखं, मात्र इथनं तटबंदी चालू होती आहे त्या बाजूला. इथे पहारा असेल जसं की मी म्हटलं. आणि इथून वरती डायरेक्ट मुख्य बालेकिल्ल्यावरती डायरेक्ट तुमची एंट्री होईल. सो आता वरती जाऊ, ते इकडे जायचं आता. दरवाजाच्या बाजूलाच हे अंजनी देवीचं मंदिर आहे. आता सूज असल्यामुळे आपण आतमध्ये काय जात नाही, तरी सुद्धा तुम्हाला असं बाहेर अंदाज देतो कसं मंदिर आहे. सो तिथं देवीचं मंदिर आहे, असा परिसर आहे आतला. हे सुद्धा बनवले गेले नंतर. आणि वरती जातोय पण वेळ लागेल थोडा, कारण गर्दी फार आहे आज शनिवार असल्यामुळे. वास्तूवरती तशी जागा कमी त्या प्रकारे, पण जायला वेळ लागेल. तुम्ही जाऊ चला. वरती आल्यानंतर तो तिथं एक बुरुज आहे, आणि वरती तुम्हाला अजून जायचं असेल तर इकडनं असा रोड आहे. सो त्या बुरुजाकडे बघू, जाण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर वरती जाऊ. बघा माकडं प्रणव हरवलाय, तो प्रणव वाटतोय. आज तर प्रणव वाटतंय आयुष जातो म्हणल्याप्रमाणे, पण आपल्याला सारखा आपल्यावरती बाई काय बरं आहे का? प्रणव सारखा, प्रणव सारखाची. आणि हा कोणासारखा आहे कमेंटमध्ये सांग. पहिलं पाणी काय. आणि इथं हे मोठं आहे, आणि तिथं 2 3 4 5 आहेत अशी, असा परिसर आहे. आणि वरती मला वाटतंय कोणाचं मंदिर आहे, आयुष त्र्यंबकेश्वर ना, ते जवळ गेल्यामुळं थकवणारा प्रवास आहे वरती. तर काहीच दिसत नाही, दुःख आहे सर्वत्र. तिथून आपल्याला आपण तुम्ही जर राजगडावरती येत असाल ना, तर प्रत्येकी किमान 4 लिटर तरी पाणी आलं, 4-5 आलं ना तरी चालेल, कारण गड लय मोठा आहे, प्रचंड गड आहे. तर तुम्हाला पाणी लागणारच. आणि बॉडी एवढी पाणीवरती आहे काय सांगतो. ब्रह्मेश्वर मंदिर आहे. सो मंदिराच्या आतमध्ये आता जाऊ आपण, कारण आता शूज काढू इथं. हे बघा तो आता आपण या बुरुजावर चाललो आहे. तर बुरुजाच्याच बाजूला इथं आहे, आणि ते नंतर सांगतो, आधी बुरुजावर जाऊ. पुन्हा तुम्हाला पूर्ण पद्मावती माचीचा परिसर बघायला भेटतोय. आणि हे बघू शकतो आपण, इकडं जास्त काय वावर नाही, त्यामुळे रोड असं आलं आहे. आपण पाऊल टाकून जायला लागेल. आता माझ्या अर्ध्या हाईट एवढा इथं डायरेक्ट टाकलाय बघा. त्यामुळे इकडं पाय ठेव, परत खाली ठेवू, टाकला कवर झालं तरी पडलो एकदा. मात्र आलोय काय जातं, थोडंच राहिले. म्हणजे जे डागबैरी आणि मागं तेलबेल केला, त्यामुळं उतरण्याची चढायची भीती तरी गेलेली आहे. ते बघा तिकडे खाली चोर दरवाजा आहे, काय जाता येत नाही आपल्याला तिकडे.
कारण बॅग आहे आपल्या मागं. इकडं सुद्धा हा भाग दबला गेलेला आहे मातीमुळं. हे बघा दिसले का तिकडं थोडीशी गॅप. आणि त्याचप्रमाणे इकडे हा दरवाजा आहे. दरवाजा नाही म्हणतात, हा बुरुज आहे, पण मारजंगी म्हणतात नाही तर. कारण तर त्या काळात राजगडावरची एक तोप, सगळ्यात मोठी तोप पण असू शकते जी इकडे लक्ष ठेवून असेल. जर इकडून कुणी हमला करण्याचा प्रयत्न केला तर काय झालं, गोप्रो आपला एरर देतोय. त्यामुळे तुम्हाला आता फोनच्या मदतीने सांगतोय. इथे महाराजांचं जे जेवण आहे ते केलं जायचं. हे 3 चुली इथं. आणि त्याप्रमाणेच इकडं खाली जे दिसत आहेत वास्तू, तिथे शक्यतो महाराजांचे जे मुख्य अंगरक्षक आहे ते त्यांची गट्टी असे नाही. आणि त्यानंतर तिकडे एक टॅलण्यासाठी बुरुज आहे, तो डायरेक्ट संजीवनी माची लक्ष देईन. तर अशा काहीच्या वास्तू आहेत तिथं. आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर याचे वाडे आहेत वरती आणि त्याच्या पुढे एक सदर आहे. सो ती सदरक जावं आता. तर असं काहीचा परिसर आहे वरतून. गोप्रोने आपल्या साथ दिली नाही, नाहीतर अजून तुम्हाला परफेक्टली दाखवलं असतं. चला आज तिकडे जा. महाराजांच्या वाड्याच्या अगदी समोर ही सदर आहे आणि त्या सदरीत एंटर करू आपण. समजा आता इथं जरी सदर भरत असेल, जुनी सदर, इथं सगळे आपले ते मंडळी आहेत जे ते बसत असेल, मंत्रिमंडळ. आणि त्यानंतर इथून विचार पूर्ण करून ते तिथं जाऊन हा जो तुम्हाला पुढला एरिया दिसतोय महाराजांच्या वाड्याचा पुढला, तिथं बसत असेल. आणि त्यानंतर महाराज बाहेर येऊन ते ऐकत असेल आणि मग पुढला विचार केला जात असेल. अशा प्रकारे त्यावेळेस काम होत असेल असा अंदाज आहे शक्यतो. आणि बाकीच्या काही इथं कोठार आहे आणि तिकडे एक वाडा आहे. बालेकिल्ला थोडासा छोटा आहे रायगडचे, म्हणजे कोणत्याही किल्ल्याच्या तुलनेत. त्यामुळे इथं बऱ्यापैकी मेन वास्तू आहेत जास्त. म्हणजे जो कोण म्हणजे नाही का वरती कोणता देखील साधा माणूस वरती येऊ शकत नसेल परवानगीशिवाय, ही अशी जागा आहे. चला आता बाहेर. ही इथं अजून एक सदर आहे. तर ही सुद्धा वाटते सदर, कारण इथं पायऱ्या आहेत, इथं थोडा उंच भाग आहे आणि त्यानंतर इथं खाली. आणि आता वरती काय गवत त्यामुळे जात नाही, मात्र असाच सेम पॅसेज जिकडे आहे. आणि त्यानंतर एक मागून एक गुप्त जागा आहे जी मागच्या साईडने येते. आणि त्या बाजूला तिथं कोठार आहे तेव्हा तिकडं. सो आता बऱ्यापैकी किल्ला आपला झाला फिरून. आता आपण खाली उतरू. आता आपण इथे होतो, हा बुरुज इकडल्या बाजूला. आणि हा जो बुरुज आहे हा लक्ष ठेवतो सुवेळा माचीवरती. राजगड असा बनवला गेलेला आहे का जिथे प्रत्येक जागी, प्रत्येक बुरुज, प्रत्येक म्हणजे ठिकठिकाणी जितकी मेन स्पॉट आहे तिथं लक्ष ठेवण्यासाठी. राजगड जिंकता आलाच नाही, इंग्रजांनी जेव्हा वेळ टाकला तेव्हा जिंकता आला. त्यामुळं राजगड तसा अजिंक्य होता. एवढं म्हणजे राजगडाची खासियत आहे. कारण इथे पठार नाहीचे कुठं, डायरेक्ट प्लेन नाहीचे, त्यामुळे जिंकणं अशक्य आहे राजगडाला. तिकडे बघू शकतो आपण ते तटबंदी, चिलखत तटबंदी, काय म्हणजे स्वर्गचे राव राजगड म्हणजे. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा का असं बाजूला असं कोणतं जागा नाही का जी राजगड एवढी उंच आहे तिथनं तोप मारवू शकतो, नाहीचे तसं. त्यामुळं राजगड हा राजधानी पहिली का होती ते त्याच्यावरूनच समजतं. हे बघू. चला आता व्हिडिओ आपण इथं थांबवतोय कारण पूर्ण गड आपला कवर झाला. गोप्रोने काय आपली एवढी साथ दिली नाही, मात्र मोबाईल पूर्ण एकदा आपल्या मोबाईलवरती यायला लागते. चला तर अशा प्रकारे आपण इथं व्हिडिओ थांबवतोय. राजगड महाराजांची आणि आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी ही आपण पूर्ण पद्धतीने बघितली आहे. मला जशी आवडली त्या पद्धतीने मी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही चुकी झाल्या असेल बोलण्यामध्ये तर त्या समजून घ्या, कारण की आपण कम्प्युटर तर नाही का प्रत्येक गोष्टी बरोबर होतील. आणि इतिहास आहे आपला. तर तुम्ही देखील रायगडाला येत असेल तर एक टिप सांगतो तुम्हाला की कमीत कमी तुम्ही जर 2 दिवस राहणार असेल तर प्रत्येकी 5 लिटर पाणी पाहिजे. आणि 1 दिवस राहणार असं 1 दिवसात रिटर्न होणार असेल तर 3 लिटर भात झालं तुम्हाला. पण पाणी आणा, कारण गेरा मोठा आहे गाडाचा आणि तुम्हाला दमछाक लागतोय. आम्ही आता पावसाळा संपला आहे त्या सीझनला आलो तरी देखील आम्हाला इतकं पाणी लागले. तर तुम्ही येत असाल उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात तर जास्तच लागेल. आणि स्टे करू शकता गाड्यावरती, अलाउड आहे. आणि बाकीचं गोप्रोने आपल्याला साथ दिली नाही, तो एक मोठाचा पॉईंट आहे. पण जाऊ दे, आपला फोन आहे, फोन जिंदाबाद. आधीचे व्हिडिओ देखील फोनमध्ये येत होते, आत्ताचा थोडाफार भाग पण फोनमध्ये येईल. आणि इथे महाराजांचे काही वास्तू आहेत. महाराज रायगडांपेक्षा राजगडावरती सगळ्यात जास्त राहिले. जवळपास 15 ते 20 वर्षाचा कालावधी त्यांनी इथं काढला. राजगड इतिहासात अमर राहणार आहे.
आणि अशा प्रकारे आपण व्हिडिओ थांबवतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय. पुन्हा एकदा भेटूयात. पुढला प्रवास असणार आहे आपला कळसूबाई. बाय.